शरण कुणा जाऊ शरण शरण कुणा नारायण ये रे पाहू पाहू विचारून रे पाहू पाहू विचारून तुझ विण कोण आहे मज कोण आहे मज रात्रंगीन तुझ आठवुनी आहे तुझा आठवुनी आहे रात्रंगीन तुझ आठवुनी आहे पाहतोस काय काय सत्व माझे तोसी काय सत्व माझे पंढरी वारी. महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र. हे राज्य म्हणजे शौर्याची, विद्वत्तेची आणि शालीन संस्कृतीची मराठमोळी भूमी. परोपकार, दया, क्षमा, शांती आणि मानवतेचा महान संदेश देणाऱ्या संत महंतांची पावलं अनंत काळासाठी इथल्या भोळ्या भाबड्या जीवासाठी मार्गदर्शक ठरली आहेत. अशीच हजारो वर्षांपासून चालत आलेली भक्ती समर्पणाची उदात्त परंपरा म्हणजे पंढरीची वारी. वारी म्हणजे एरझार. विठुरायाच्या दर्शनाला घरातून पायी चालत पंढरी व पुन्हा घरी चालत येणे या भक्ती समर्पणाला वारी म्हणतात. अनेक भक्त एकत्र येऊन भजने गात अखंड नामस्मरण करीत कथा करीत पंढरपूरला दिंडीतून जातात. वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत म्हणजे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी असा विठोबा. वी म्हणजे ज्ञान आणि ठोबा म्हणजे आकार, ज्ञानाचा आकार, राजस सुकुमार ज्ञानाची मूर्ती. विठ्ठल म्हणजे परब्रह्म. वी म्हणजे विकारो विधाताय, ठकारो निळकंठ, लकारो लक्ष्मीकांत. विठ्ठला भिधिनियमय म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश यांचा अपूर्व संगम. निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. तव झालो प्रसंगी, तव झालो प्रसंगी गुणातीत, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. मज रूप नाही नाव सांगू काही, मज रूप नाही नाव सांगू काही, झाला बाई काही, झाला बाई काही बोलू नये. निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. बोलता आपुली जिव्हा पायी खादली, बोलता आपुली जिव्हा पायी खादली, खेचरी लागली, खेचरी लागली, खेचरी लागली. पाहता पाहता निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. म्हणे गोरा कुंभार नामा तुझी बेटी, म्हणे गोरा कुंभार सुखा सुखी मिठी
निर्गुणाचे भेदी आलो सगुणा संगे निर्गुणाचे भेदी आलो सगुणा संगे तव झालो प्रसंगी तव झालो प्रसंगी गुणातीत निर्गुणाचे भेदी आलो सगुणा संगे आलो सगुणा संगे आलो सगुणा पंढरीची वारी एक विलक्षण अनुभव. माझी आजी मुढवी ते पंढरपूर अशी वारी दर एकादशीला करत असे. ती सकाळी चालत निघे, दुपारी 2 पर्यंत पोहोचून दर्शन करून ती संध्याकाळी घरी परत येत असे. माझे वडील दर आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या वाऱ्या करीत असत. पांडुरंगांचे दर्शन घेतल्याशिवाय त्यांना चैनच पडत नसेल. एका वर्षी मी आणि माझ्या भावाने आळंदी ते पंढरपूर पायी वारी करायची असे ठरवले. देशमुख दिंडीमध्ये नाव नोंदवले. प्रस्थानाला आळंदीला गेलो. आम्ही दुपारी 12च्या सुमारालाच आळंदीच्या मंदिरात पोहोचलो. तेव्हापासून गच्चीत थांबलो, त्यामुळे जवळून सर्व सोहळा पाहता आला. मंदिरामध्ये प्रचंड गर्दी झाली होती. मानाच्या काही दिंड्या, मानकरी, टाळकरी सगळेजण आतमध्ये येऊन भजन करत होते. काही जण मानवी मनोरे रचत होते, भजन गात होते. मृदुंगावरती जोरात थाप पडत होती. माऊलींची पालखी सजली होती. माऊली आळंदीतून आज निघणार म्हणून भाविकांचे डोळे पाणावले होते. माऊली पालखीमध्ये विराजमान झाल्या. सुवर्ण पिंपळाने आणि देवळाच्या कळसाने निरोप दिला. अगदी हात हलवून द्यावा ना तसा.
माऊली निघाली. दुसऱ्या दिवशी 5:30लाच आळंदीमध्ये पोहोचलो व आमच्या दिंडीमध्ये दाखल झालो. आळंदी ते पुणे साधारण 28 ते 30 किलोमीटर अंतर आहे. 6च्या ठोक्याला माऊली निघाली आणि मग सर्व दिंड्यांनी चालायला सुरुवात केली. वारकऱ्यांची अभंग गाथा आहे, त्याप्रमाणे अभंग गात भजन करत पुण्याकडे वाटचाल सुरू झाली. दुपारी 12ला जेवण, 1 तासभर विश्रांती आणि पुन्हा वाटचाल सुरू. आणि मग एकादशीला सकाळीच सासवडला निघालो. रामकृष्ण हरी हा जप तर सतत चालू असतो. वारीतील सर्वात अवघड वाटचाल ही पुणे ते सासवड हीच आहे. आम्हाला सुद्धा हा टप्पा अतिशय अवघड आणि कठीण वाटला. आम्ही आपल्या सारखे लोकांना विचारायचो की आलं का सासवड, आलं का सासवड. खूप चाल झाली, शेवटी ते सासवड आले. पण आमच्या दिंडीच्या ठिकाणी जाण्यासाठी अजूनही आम्हाला खूप चालावे लागले. शेवटी रात्री 8 वाजता मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. रात्री तिथेच राहिलो. सकाळी लवकरच उठावे लागले, कारण नदीवर जाऊन आंघोळ करायची होती. तिसऱ्या दिवशी सासवड ते जेजुरी हा प्रवास फार मजेत झाला. सकाळी 6ला माऊली निघतानाच त्यांच्याबरोबर आपणही निघायचे. दिंडीत जाताना 2-3 तास अभंग म्हटले जातात. दुपारी 4 वाजता हरिपाठ म्हटला जातो आणि हे सर्व अत्यंत श्रवणीय असते. सर्वजण भाव भक्तीने म्हणत असतात आणि आपण सुद्धा त्याच्यामध्ये रंगून जातो. सकाळी 6ला चालायला सुरुवात करायची असते, म्हणजे पहाटे 4 वाजता उठावे लागते. बऱ्याच ठिकाणी होल वावरी जावर या न्यायाने मैत्रिणींना बरोबर घेऊन जावे लागते. वारीमध्ये खेड्यातल्या बायका भारुडं करून दाखवतात, उखाणे घेतात, भजने म्हणतात, ओव्या म्हणतात. किती ओव्या त्यांच्या पाठ असतात. प्रत्येक जण एकमेकाला माऊली माऊली असे म्हणूनच आदराने संबोधतात. तर दिंडी सोहळ्याची जर आपण रचना बघूयात. प्रथम सनई चौघडा असतो, रथाच्या पुढे नंतर अश्व असतात, त्यानंतर 27 दिंड्या असतात आणि माऊलींचा रथ असतो आणि त्यानंतर 100-125 दिंड्या असतात. पालखी सोहळ्यामध्ये जैतूनबी यांची दिंडी असते. मुस्लिम समाजाच्या असून सुद्धा वारकरी पंथाचा प्रचार करतात. पालखी तळावरती पोहोचली की समाज आरती होते. या आरतीला चोपदारांनी दंड फिरवला की सर्वजण शांत होतात. मग आरती होते. त्यावेळेला सगळ्या दिंड्या माऊलींसमोर रिंगणामध्ये ओळीने उभ्या राहतात. समाज आरती होते. नंतर कुणाला काही तक्रार आहे का, कुणाची काही तक्रार आहे का हे विचारले जाते. काही तंटा असेल तर तो सोडवला जातो. देशमुख दिंडीतील जेवण अतिशय सात्विक आणि सौम्य असे होते. अहिल्यादेवीच्या नगरामध्ये स्त्रियांना खूप मान होता. नेहमी बायकांची पंगत शेवटी असायची, पण इथे स्त्रियांना पहिल्या पंक्तीचा जेवणाचा मान मिळाला. चांदोबाचा लिंब या ठिकाणी पहिले उभे रिंगण असते. हा रिंगण सोहळा म्हणजे शिस्त, अनुशासन आणि भक्ती यांचे मिलन होय. मधोमध माऊलींची पालखी ठेवलेली असते. नंतर त्याच्या भोवती पताकांच्या रांगा असतात. मग अश्वांचा प्रदक्षिणा मार्ग असतो. त्यात एका घोड्यावरती माऊली विराजमान असतात, तर दुसरा घोडा हा चौपदारांचा असतो. घोड्यांना प्रथम माऊलींचे दर्शन घडवतात आणि मग त्यांना माऊलींना प्रदक्षिणा घालण्यासाठी थोडंसं फिरवतात आणि मग चोपदाराच्या मागे हा मोकळा घोडा सोडला जातो. दोन्ही अश्व गोलाकार धावतात. मोकळ्या घोड्यावरती माऊली आरूढ आहे अशी भाविकांची श्रद्धा असते.
तीर्थे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तडिद्वाससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितम्बः कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिघोष परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं स्फुरत्कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं लसत्कुण्डलक्रान्तगण्डस्थलान्तं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं किरीटोज्ज्वलत्सर्वदिक्प्रान्तभागं सुरैररचितं दिव्यरत्नैररत्नैः त्रिभङ्गाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं स्तवं पाण्डुरङ्गस्य वै पुण्यदं ये पठन्ते कचित्यानभक्त्या च नित्यं भवाम्भोनिधि तेऽपि तीर्थान्तकाले हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति इति श्री शंकराचार्य विरचित श्री पांडुरंगाष्टक संपूर्णम्. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर.
पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर. वर्षभरात चैत्र शुद्ध म्हणजेच कामदा एकादशी, आषाढ शुद्ध म्हणजेच देवशयनी, कार्तिक शुद्ध म्हणजे प्रबोधिनी व माघ शुद्ध म्हणजे जया एकादशी अशा 4 महत्त्वाच्या वाऱ्या समजल्या जातात. हजारो वर्षांची ही वारीची परंपरा ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांचे सेनाधिकारी हैबत बाबा यांनी 1650च्या सुमारास ज्ञानेश्वरांच्या पादुका नेण्याची व तुकाराम महाराज यांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी 1685 सालापासून देहू व आळंदी येथून संतांच्या पादुका घेऊन जाण्याची प्रथा सुरू केली. आजही अखंडपणे ती सुरूच आहे. अशा प्रकारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालख्या लाखो भक्तगणासह पायी प्रस्थान करू लागल्या. पंढरीचा राजा उभा भक्त काजा, उभा ऋणी भुजा वाट पाहे. आणि अशा सावळ्या विठ्ठलाची दिंड्या पताका घेऊन वारीतून चालत ज्ञानबा तुकाराम असा जयघोष करीत भेट घेणे म्हणजे भूलोकीचे स्वर्गीय सुख. हा वारकरी ऐहिक सुखापासून दूरच असतो. शेकडो मैल चालताना शीण नाही, कोणती अपेक्षा नाही. भूक भाकरीची, छाया झोपडीची, निवाऱ्यास घ्यावी उब गोधडीची. माया मोह वाटे उगाळून प्यालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. आमुची माळियाची जात, शेत लावू बागाईत. आमुची माळियाची जात, शेत लावू बागाईत. आम्हा हाती मोठ नाडा, ए सर्जा चल बिगी बिगी. पाणी जाते फुल झाडा, आमुची माळियाची जात. शांती शेवंती फुलती, आहा काय ते रूप. प्रेम जाई जुई व्याली, सावताने केला मळा. विठ्ठल देखियला डोळा, विठ्ठल 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 विठ्ठल. हा काय तुम्ही म्हणाला होता आपल्या मायाचा धनी विठ्ठल आपल्या भेटीला येणार म्हणून, मग तो कधी येणार? बाय माझे, अगं ते समध्यांचा धनी हाय, त्याला कुठली ग सवड. तो कसा येईल पंढरी सोडून आपल्यासाठी. आणि काय हो, तुम्ही बी काहीतरी विठ्ठल येणार म्हणून येड लावून ठेवलं सा पोरीला. आबा मला विठ्ठल दाखवा, कधी येतो? मला ही वासाची फुलं आणि तुळशीमाळ द्यायची आहे. नागे लेकरा, असं आडून बसू नये. चानी नव तुला भूक लागली असेल ना, चल तुला जेवाया वाढते. चल बरं. बरं बरं चल. लग्न ना ग, मी नाही जेवणार. आणि काय झालं? मी जेव्हा बसले आणि एकटं आला तर मी त्याच्या संगत जेवणार. अरे देवा पांडुरंगा, म्या काय करून बसलो. आता या बाल मनाची समजूत कशी काढू. पंढरीला वारी चालली होती, आपण मी जाऊया पोर म्हणाले. तवा समजूत काढायला म्हणालो. आपण कशाला पंढरीला जायचे. ह्यो मळा हेच आपलं पंढरपूर. इथंच मळ्याचा धनी विठ्ठल दिसल आपल्याला. आपल्या घरला बी येईल. असं काय बाय बोलून गेलो, पण चुकलंच माझं. भगवंता, आता तूच समजूत घाल बाबा या लेकराची. अहो पोर काय खायना झाल्या. तुम्ही तरी बघा, समजवा लेकीला. बघा तरी काय खाती का. नागू बाळा,
खाऊन घे, अन्नावर राग काढू नये. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणजेच भगवंत. तोच 2 घास समद्या जगाला देतो. खा, नाहीतर इट्टल राग भरील. आधी इट्टल दाखवा, त्यावर मी हिट्ट बसून जाईन. इट्टल 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 इट्टल. अहो पोर सैरबाई झाली. काय बाय बोलते. पोटात अन्नाचा कण नाही लेकीच्या. निश्चित पडलंय हो लेकरू माझं. वारं बिरं पडलं असल तर मांत्रिकाला तरी बोलवा, त्योच काहीतरी उतारा देईल. पांडुरंग पांडुरंग. म्या श्रद्धेचा पुजारी मांत्रिकाच्या घरला का जाऊ? परमेश्वरा, मला काय काय करायला लावतोस? का अंत पाहशील? म्या पामर काय चुकलं असल तर पोटात घाल, पण या लेकराला सांभाळ. का गा रुसलाशी कृपाळू बाहरी, तुझवीन दुसरी भक्ती नेने. दीन एक पापी हीन माझी मती, सांभाळा श्रीपती अनाथ नाथा. आई का ते बघा इथे जरडावर बसून आलं. धनी आलं. चला पाया पडूया. माझी प्रतिमा कुठे आहे? चला चला चला. पांडुरंग पांडुरंग. देवा, काय हा चमत्कार! तिकडं दारात ज्ञानदेव आणि नामदेव महाराज, आणि इकडं लेकी समोर तू प्रत्यक्ष चक्रपाणी हुबा. धन्य धन्य हे जीवन, जिथं झालं संत दर्शन. लेकीच्या हट्टानं घडलं मज पांडुरंगाचं दर्शन. उठ बाळ, धन्य ती भक्ती. बालवयात केवढा निर्धार, आनंद परमानंद. आणि सावता, तुझी कर्मशक्ती ही धन्य. तुझा भक्तीचा मळा असाच सदोतीत फुललेला राहील. पिका पिकात मोती बनतील, आनंदाचा झरा वाहील. तथास्तु.
नमस्कार, मी प्राची देशपांडे. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. सर्वांसाठी हा अभंग असला तरी माझ्यासाठी म्हणाल तर हा अभंग मी रोज जगत असते. पंढरपूर माझे माहेर तर आहे, पण तेथील माझे सर्व आयुष्य हे मंदिर परिसरातच घर असल्यामुळे त्या सावळ्या परब्रह्म पांडुरंगाच्या सानिध्यातच मला लहानाची मोठी होण्याचे परमभाग्य लाभले याचा अतिशय आनंद आहे. एका बाजूला चंद्रभागा नदी आणि दुसऱ्या बाजूला विठ्ठल मंदिर यांच्या मधोमध माझे घर. या अभंगाप्रमाणे सर्वांचे पाप धुवून काढणारी ही माझी चंद्रभागा खरोखरच आम्हा पंढरपूरकरांसाठी खूप जवळची आहे. मी माहेरचे हरिदास पंचवाडकर आहे. पांडुरंगाला जसे विठ्ठल म्हटले जाते तसेच त्याला हरिसुद्धा म्हटले जाते. त्याचा दास म्हणून हरिदास वेस या आमच्या आडनावाची वेस माझ्या घराच्या बाहेर आहे. घरातच पूर्वजांनी स्थापन केलेले जुने हरिमंदिर आहे. याच पांडुरंगाचा आमच्याकडे फाल्गुन एकादशीला वाढदिवससुद्धा साजरा केला जातो. विठुरायाच्या 7 सेवाधाऱ्यांपैकी एक हरिदास घराणे आहे. हरिदास घराण्यात 3 अतिशय मोठे पांडुरंग भक्त होऊन गेले. पूर्वज कन्हैया हरिदास हे अतिशय गोड आवाजात पांडुरंगाचे भजन आणि कीर्तने करीत असत. त्यांनी लिहिलेल्या अनुपम्य नगर पंढरपूर, भीमानगर संतांचे माहेर या काकड आरतीने पांडुरंगाच्या नित्योपचाराची सुरुवात होते. आजही मंदिर समितीकडे सर्व कार्यवाही असली तरीसुद्धा मंदिरामध्ये काकड आरती असो किंवा दुपारतीचे नित्य श्लोक असो ते म्हणण्याचा मान हरिदासांचाच आहे. अशा त्या घराण्यात अजून एक मोठे पांडुरंग भक्त होऊन गेले. त्यांचे नाव पांडुरंग महाराज. पांडुरंग महाराज हे चंद्रभागेत त्रिकाल स्नान करून विठ्ठल दर्शन घेत असत. आयुष्यभर त्यांनी हा नियम प्राणपणाने जपला. मात्र वार्धक्यामुळे एके दिवशी नदीवर जात असताना दुपारच्या कडक रखरखत्या उन्हामुळे त्यांना मूर्छा आली असता स्वतः विठ्ठलाने त्यांना दर्शन देऊन उठवले आणि आशीर्वाद रूपात स्वतःच्या पादुका देखील दिल्या. आषाढी आणि कार्तिकी पौर्णिमेला याच पवित्र पादुका वंश परंपरेने हरिदास महाराज डोक्यावर धारण करतात. अभंग आणि कीर्तनांच्या भावपूर्ण नामघोषात 100 फूट लांब पागोट्याने त्या मस्तकावर बांधल्या जातात. तेव्हा त्या धारण करणाऱ्या हरिदास महाराजांना समाधी अवस्था प्राप्त होते. तेव्हा भगवंत महाराजांच्या अंतरंगात प्रवेश करून भक्तांना देहाद्वारे दर्शन देत असतात. आजही 21व्या शतकात हा लौकिक अनुभव सर्वांना येतो. अनेक तथाकथित नास्तिक लोकांनी त्यांच्या समाधी अवस्थेत छळ करून त्यांची परीक्षा घेण्याची सुरुवातीला खूप प्रयत्न केला, परंतु नंतर त्यांना त्याची उपरती झालीच. महाराजांना समाधी अवस्थेतच विठ्ठल मंदिरातील सभागृहात खांद्यावर उचलून आणले जाते. तिथे 5 प्रदक्षिणा मारून दहीहंडी फोडली जाते. नंतर हा काला महाद्वारातून नदीवर जाऊन तेथून माहेश्वरी धर्मशाळा आणि तेथून हरिदास वेसेत येतो. या मार्गात ठिकठिकाणी दहीहंडी फोडल्यानंतर महाराजांना पुन्हा त्यांच्या घरी आणले जाते. त्यांच्या वाड्याला वारकऱ्यांनी अतिशय भाविकतेने काल्याचा वाडा असे नामकरण केले आहे. अशा या महाद्वार काल्याला साधारण 400 वर्षांची जुनी परंपरा आहे. प्रसादामध्ये सर्वांना अतिशय चविष्ट काला दिला जातोच, पण येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला पंक्तीमध्ये जेवायला घातले जाते. अशा या काल्याची सांगता झाल्याशिवाय वारीची सांगताच होत नाही. पंढरपूर म्हणजे पांडुरंग आणि पांडुरंग म्हणजे वात्सल्याचे मूर्तिमंत स्वरूप. ज्ञानबा तुकोरामांच्या जयघोषात लाखो वारकरी जेव्हा भगवा झेंडा खांद्यावर घेऊन मार्गक्रमण करीत असतात आणि ज्या ओढीने वाटचाल करत असतात ते एकदा तरी वारी अनुभवल्याशिवाय कळणार नाही. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा, तुझी चरणसेवा पांडुरंगा. धन्यवाद. ब्रह्म पाहिले अजी मी ब्रह्म पाहिले अजी मी ब्रह्म पाहिले अजी मी ब्रह्म पाहिले अगणित सुरगण वर्णिसी जाते अगणित सुरगण वर्णिसी जाते कटिकर नट
जाता जनी संगे दळिता कांडिता गाणे गायले आजी मी ब्रह्म पाहिले आजी मी ब्रह्म पाहिले आजी मी ब्रह्म पाहिले दमाजीची रसीद पटविली कानो पात्रात ती उधळली अमृतराय म्हणे ऐसी माऊली संकटा मारिले आजी मी ब्रह्म पाहिले आजी मी ब्रह्म पाहिले आजी मी ब्रह्म पाहिले. पंढरीचे वर्णन काय करावे? पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा तेथे. चोखा म्हणे तेथे सुखाची मिराशी, भोळ्या भाविकाशी अखंडित. असे चोखोबा भक्तिभावाने सांगतात. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तीचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मनुष्य जन्माचे सार्थक ज्या पवित्र भूमीत भेटीत घडते, ते पवित्र ठिकाण म्हणजे भिवरे काठची पंढरी. आणि या उत्कट भेटीच्या ओढीने मुखातून हरिनाम उच्चारले जाते. यातून जो पुण्यसंचय होतो त्याची गणना करू शकत नाही, असं संतांचं म्हणणं आहे. सुखा लागे करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाशी एक वेळ. लोटांगण घालोनी महाद्वारी, कान धरोनी नाच गरुड पारी. मनुष्य प्राणी आपल्या जीवनावस्थामध्ये सतत सुख मिळविण्याच्या धडपडीत असतो. सुखासाठी कष्ट, धडपड, मग अधिक सुख, मग पुन्हा अधिक कष्ट, हे चक्र काही संपत नाही. यासाठी संत नामदेव महाराज पंढरीस एक वेळ तरी जाण्याचा अगदी सोपा उपाय सांगतात. एक वेळ त्या परब्रह्म सावळ्या रूपाचे, याची देही याची डोळा दर्शन घेतले, नाम संकीर्तन केले, पायरीशी लोटांगण घालून गरुड खांबाला मिठी मारली की जीवनातील सर्व चिंता व्याधी नाहीशा होतात व जीवन सुखकर होते. विठ्ठला रंग तुझा सावळा, विठ्ठला रंग तुझा सावळा. कटी शोभे जरदारी, पीतांबर पिवळा. विठ्ठला रंग तुझा सावळा, विठ्ठला रंग तुझा सावळा. भाली शोभे तुझ्या कस्तुरी, चंदनाचा टिळा. विविध रुपेरी श्रंगार शोभती गळा. तुला आवडती तुळशीच्या माळा. विठ्ठला रंग तुझा सावळा, विठ्ठला रंग तुझा सावळा. गवळण ग मी गवळण ग, गोकुळची मी गवळण ग. गवळण ग मी गवळण ग, गोकुळची मी गवळण ग. तुमच्या मनीच्या कृष्णासाठी लोण्याची आणली साठवण ग. गोकुळची मी गवळण ग. गवळण ग मी गवळण ग, गोकुळची मी गवळण ग. ज्ञान गाईचे दूध काढले, व्यवहाराचे विरजन घातले. अनुभवाचे दही विरले, त्यात भवाचे पाणी मिसळले. मी बाई केली घुसळण ग, गोकुळची मी गवळण ग. गवळण ग मी गवळण ग, गोकुळची मी गवळण ग.
महाराज यांनी अनेक भक्तिप्रधानयुक्त स्तोत्रांची निर्मिती केली आहे. त्यापैकी मी एक आपल्यासमोर विठ्ठल स्तोत्र सादर करणार आहे. पूर्ण ब्रह्मचित स्वरूप आद्य पीठ ईश्वरा, सर्व साक्षी तूच एक भो विभो दिगंबरा. हे अफाट दृश्य विश्वरूप की तुझे भले, अस्ति भाती प्रिय तूच सर्व काही विठ्ठले. जी जगा आधार प्रकृती पुरुष तीही तूच दृश्य तूच ज्ञेय भास मानतेही तू अकार तू मकार अव्यया. नाही भेद साचकी सगुण निर्गुणातया. मूळ एक पाद पास तू जगास त्या परी, खोड फांदी फूल पत्र विश्व हे तया परी. अज्ञ कोटीच्या मधील तारण्या प्रति जीवा, तू सगुण जाहलास पंढरीत केशवा. विश्व विष्णु भाव साक्षी सर्व शर्व वामना, स्थाणु शंभु पद्मनाभ कृष्ण तू प्रदर्दना. नारसिंह मच्छ कच्छ तू वराह अग्रणी, तू उपेंद्र नंद पूत न्याय वेद ब्राह्मणी. पद्मतुल्य पाद ते समान की तुझे हरी, भक्त भृंग घालितात रुंजिकी तयावरी. पीत वस्त्र हेमतुल्य शोभते कटी प्रति, मेघ गर्भी वीज व्योमी जेविका झळाळती. हात ते कटीस ठेवूनी विटेस तू उभा, मन्मथास लाजवील साचकी मुख प्रभा. वत्सलांछने करून वक्ष फार शोभले, रत्नयुक्त शोभतात कर्णी हेम कुंडले. जाई कुंद पारिजात शेवती सुमुगरा, हार कंठी धारिलेस तू सदैव श्रीवरा. भाळ भागी रेखिलेस चिन्ह कस्तुरी भले, रत्न कौस्तुभास कंठी स्थान आदरे दिले. राघवार मावरा सुमंगला दया घना, यादवेंद्र हे उपेंद्र हे खगेंद्र वाहना. पांडुरंग पंढरीश पापहारे पावना, भक्ती सौख्य दे गणू सहीच तुझ याचना. जे पाठ भाव धरुणी करीतील याचा, होईल केरुणी सदोदित ईश त्याचा. पापघ्न जो मुळीच दे सुख संपदेला, बोले गणू शरण जा हरीच्या पदाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री सद्गुरु दासगणू महाराज की जय. स्वामी वरदानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमः पार्वती पते हर हर महादेव. भारत माता की जय. Bye.
रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल बरेचे तिरी निज सुख हे विठ्ठल विठ्ठल माऊली माऊली युगे युगे विखे बरी शोभे कर छटावरी गरुडावरी आला माझा प्राणा कैवारी सावळा हा माझा राजा गजरा झाला हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माझी विठाई लागो डोळा लागो दे सावराया आली पामरा माझी विठाई होई बाप कधी आई सावराया आली पामरा